उत्कर्ष 11 वर्सेस 40 सरकार या दोन संघांमध्ये होणारा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी 11ने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. उत्कर्ष 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी साहिल. सिंगल या ठिकाणी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी दिनेशकडून, परंतु थोडासा बॉल बॉडीपासून थोडासा दूर असावा. जीवदान मिळते ते अक्षयला. जीवनचं पहिलं षटक या ठिकाणी साहिलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटमध्ये मोठा फटका, क्षेत्ररक्षणाकडे या ठिकाणी थोडी चूक. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावसाठी कॉल. दांडी गुल. दांडी गुल होती या ठिकाणी निकेशची. त्याला स्पीडअप करायचं आहे. जातो सीमारेखा पलीकडे तर 4 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला साहिलच्या रूपाने आपल्याला. जीवनचं पहिलं षटक असेल तर आता पण धावगे 7 धावा खर्च केल्यात. बरोबर 2 चेंडू शिल्लक असतील. निकीची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी समीरला आमंत्रित केलंय. कालच्या सत्रामध्ये साहिल थोडासा महागडा षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज सुंदर अशी गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. आता पण धावगे 7 धावा खर्च केल्यात. वाईड असेल हा चेंडू. अजून एक फेकी करावी लागेल आपल्याला. आता मात्र या ठिकाणी बीट होताना दिसतोय समीर. जीवनचं पहिलं षटक सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी साहिलच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं.
अवघे 8 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी अंकुशजी खरमळे यांचं देखील सहर्ष स्वागत असेल कमिटीच्या वतीने. आपला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला बंधू, आपला स्पीडअप करायचं आहे आपल्याला. यापुढील सर्वच सामने आपल्याला या ठिकाणी फक्त 40 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संपवायचे आहेत. चला मंगेशजी, क्षेत्रक्षण लवकर लवकर लावून घ्यायचे आपल्याला. प्रत्येक षटकानंतर आपल्या टीम मिटिंगची काही गरज नाही. आयोजकांकडून आपल्याला स्ट्रिक वॉर्निंग नाही तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. इतर संघाच्या संघ मालकांचा या ठिकाणी आयोजकांवरती दबाव येतोय. प्रत्येक षटकानंतर जर आपण टीम मिटिंग केली तर प्रत्येक संघाला या ठिकाणी 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. चला दुसऱ्या षटक या ठिकाणी आदित्य बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. स्ट्राईक असेल अक्षय. या ठिकाणी मात्र बीट होताना दिसतोय अक्षय. निर्धाव चेंडू होते सांगता. स्क्वेअर कट परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेल नाहीये. सिंगलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धावसंख्येने वाढ होताना दिसते. या ठिकाणी क्रिकेटचा सामना बघण्यासाठी खरोडीचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरोडीच्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. आपल्यासाठी या ठिकाणी सेटिंग अरेंजमेंट आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठात येऊन खरोडीच्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण विराजमान व्हायचे आहे. जवळ मॅचकडे आदितीचा पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र मंगेश नाही कुठल्या प्रकारची चूक आणि समृद्धी या ठिकाणी बाद. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला 40-40 सरकारच्या दोन्ही गोलंदाजाकडून. पहिल्या इव्हनच्या षटकामध्ये साहिलने अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत आदित्यने फक्त 1च धाव खर्च केल्याने 1 विकेट देखील मिळवला आहे. पुढील होणारा सामना आर्यन 11 वर्सेस मालविका 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि संघ मालकांना विनंती असेल की आपण स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. आर्यन 11 वर्सेस मालविका 11. नवीन बॅटर्स मैदानात. हवड्या दत्ता खराडे खातं खोलतोय आपलं सिंगलच्या स्वरूपामध्ये. बबनदादा शेरकर यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला साईलच्या रूपामध्ये. फक्त 1 धाव त्यांनी या ठिकाणी दिली. त्या सिंगल डबलच्या सहाय्याने या ठिकाणी धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावसंख्येवरती. दत्ताच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु तितक्याच प्रकारचं चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळेल साईलच्या रूपामध्ये. या ठिकाणी दुसरं षटक देखील या ठिकाणी समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावसंख्येवरती. 6च्या सरासरी जर रन रेट जर पकडला आपण तर 12 धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्यात उत्कर्ष 11 या संघाने. धावसंख्येचा आपल्याला जर मोठा डोंगर या ठिकाणी उभा करायचा असेल तर आपल्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके येण्याची गरज असेल. या ठिकाणी तिसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी संघ मालकाने जबाबदारी संघाच्या कर्णधारावरती दिले आकाश कदम याच्याकडे. आतापर्यंत 2 षटक या ठिकाणी व्यवस्थितपणे हाताळलेत.
तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल आकाश कडून. स्ट्राईक एंडला असेल दत्ता. दत्ताच्या मोठा फटका, परंतु कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आणि एक धावा यशस्वीरित्या कंप्लीट. आतापर्यंत 13 चेंडूचा या ठिकाणी खेळ झालाय, परंतु एकही चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. कदाचित तो फटका या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून येईल का, याची आपण वाट बघूया. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी आदित्यकडून, परंतु दत्ता या ठिकाणी बाद. मोठा फटका या ठिकाणी उत्कर्ष इलेव्हन या संघाला मिळतोय दत्ताच्या स्वरूपामध्ये. दत्ताला थोडा संघाने पाठी ठेवला होता. कदाचित दत्ताच्या बॅटमध्ये मोठ्या फटक्याची गरज होती, जबाबदारी होती दत्ताच्या खांद्यावरती, परंतु जबाबदारी स्वीकारताना कुठेतरी या ठिकाणी आता मग थोडंसं प्रेशर असेल उत्कर्ष इलेव्हन संघाला. नवीन बॅटर्स मैदानामध्ये या ठिकाणी सुरेश इलम असेल. दत्ताही जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी सुरेशच्या खांद्यावरती आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी टाकले. ही जबाबदारी सुरेश पार पाडेल का? आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अक्षय उमरे आतापर्यंत मैदानामध्ये उभा आहे, परंतु एकही फटका आपल्या बॅटमध्ये मोठा आलेला नाही आतापर्यंत. आधी तो स्ट्राईक सुरेशला देण्याचा प्रयत्न करेल का? युरुनी चेंडू मध्ये मोठे फटके या ठिकाणी आपल्या संघाला मिळून देईल. आनंदाची भुईर आपल्या देखील या ठिकाणी स्वागत असेल. त्याला स्पीडअप करायचंय. स्ट्राईक एंडला अक्षय. आदित्यकडमध्ये या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक मात्र आता या ठिकाणी आता रोटेट होतोय आणि स्ट्राईक वरती आता जातोय सुरेश. कोंढाणे गावचं प्रतिनिधित्व करणारा हा फलंदाज, याच्या बॅटमध्ये मोठे फटक्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच प्रकारे खेळताना खेळतो दिसतोय आपल्याला सुरेश. मोठा फटका सुरेशच्या बॅटमधून, परंतु चेंडू जातो सीमारेखा पलीकडे. त्यात 4 धावा. आताच म्हटलं होतं की सुरेशच्या बॅटमधून कदाचित आपल्याला मोठा फटका पाहायला मिळेल, कारण कोंढाणे गावासाठी प्रतिनिधी करणं हा सुरेश नेहमीच आक्रमक फलंदाजी करताना दिसतो आणि त्याच प्रकारची फलंदाजीची गरज आज, आक्रमक फलंदाजी आज आपल्याला आहे. आपल्या संघाला जर मोठा धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल तर सुरेशच्या खांद्यावरती जबाबदारी देत असताना सुरेशलाही मोठे फटके मारावे लागतील. आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी मोठा प्रहार केलाय आणि चेंडू सीमारेखा पलीकडे पाठवलाय. आल्या 4 धावांच्या 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावसंख्येवरती. आतापर्यंत आकाशच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका. सुंदर असे या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट दिसायचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावसंख्येवरती. 21 ऑफ द स्कोर कार्ड. एक धाव कंप्लीट दिसायचा प्रयत्न आहे का? दुसऱ्या धावसाठी कॉल होता. बॉल पकडतोय तत्पूर्वी जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाते धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 23 धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. या इनिंगचा शेवटचं ड्रिंक पाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी 12 प्लेयरला विनंती असेल की आपण या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय. बॅटर्सला पाण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सर्व संघाच्या संघ मालकांना विनंती करतो की ज्या वेळेस आपल्या 2 संघाचा सामना चालू असतो तेव्हा आपला 12वा प्लेयर या ठिकाणी व्यासपीठात येऊन बसायचं आहे. तर आपल्याला देखील 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. कालच्या सत्रामध्ये देखील आपल्याला विनंती करण्यात आली होती.
कंपल्सरी दोन षटकानंतर आपल्याला पाणी घेऊन जायचंय. म्हणजे आपण देखील बॅटर्सला विनंती करा, पुढच्या मॅच नंतर दुसऱ्या षटकानंतर पाणी दिलं जाणार नाहीये. नियमांचं जर कुठल्या संघाने जर पालन जर केलं तर प्रत्येक संघाला या ठिकाणी 2 रनाची पेनल्टी देण्यात येते, त्याची त्यांनी या ठिकाणी आता शेवटचं षटक शशिकांत पाटील या ठिकाणी आलेल्या, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी शेवटचं षटक या ठिकाणी गौरव येतो या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती. गौरवच्या प्रत्येक विकेटला या ठिकाणी जित खरमरेकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गौरवच्या प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी जित खरमरेकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हनुमानच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी गौरवच्या खांद्यावरती दिली आहे. ही जबाबदारी मी पार पाडू शकतो का, मी करून दाखवेल का, आत्मविश्वास मनामध्ये ठेवून गौरवने ती जबाबदारी स्वीकारली आहे. चला, मालविका इलेव्हनचे सर्व खेळाडू या ठिकाणी यायचे आहे. मालविका 11 पंच मात्र या ठिकाणी दात पेटाल, पंच निर्णय देतात वाईड आणि अवंतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 ऑन द स्कोर कार्ड. ट्राय केलं होती मात्र असं अक्षय, परंतु अक्षयच्या बॅटवर आतापर्यंत कुठला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. उर्वरित अतिथीचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. याच फटकेची गरज होती, तोच फटका या ठिकाणी अक्षयच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. चेंडू जाते सीमारेखा पलीकडे, येतात 6 धावा. 6 धावसंख्येने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. चला, आर्यन 11 वर्सेस होणारा सामना मालविका 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन उभं राहायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या बाजूला उभं राहायचंय. आपल्याला आजच्या स्पर्धेत सर्व सामने स्पीडअप करायचे आहेत. सर्वांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी येऊन उभे राहायचंय. आजूबाजूला जे प्रेक्षक वर्गामध्ये जे ग्रामस्थ मंडळ जे बसले असतील त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. मोठा फटका त्याच्या षटकामध्ये या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकरला मात्र या ठिकाणी अक्षय सज्ज आहे. उलटॉस देण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, गतीमध्ये परिवर्तन. बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट आणि या ठिकाणी वाईट +2 अशा 3 धावेची या ठिकाणी वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावसंख्येवरती. आपण म्हटलं होतं की शेवटचं षटक हाणामारी षटक म्हटलं जातं. आतापर्यंत अवघ्या दोनच चेंडूचा या ठिकाणी खेळ झाला आहे. पस्तीस धावसंख्या धावफलकावरती. आदित्यचा पुढील चेंडू, सुंदरसा फटका या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी विनोद कडून, परंतु प्रेशर येतोय. गोलंदाजावरती बॅट्समन प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आता मात्र स्ट्राईक रोटेट होताना दिसते. स्ट्राईक एंडला तर असेल सुरेश. मिसफील्ड पुन्हा एकदा या ठिकाणी.
वारंवार या ठिकाणी उत्कर्ष इलेव्हनच्या बॅटरला संधी मिळते. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकातील गौरवाचे गौरवच्या षटकासाठी या ठिकाणी कॅश प्राइज लगावलं गेलं होतं. सुंदर रिव्हर्स स्विंग खेळण्याचा प्रयत्न असेल अक्षयचा आणि इथं 4 धावा. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41 ऑन द स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. उत्कर्ष इलेव्हन्स या संघानं रामदासजी घरे आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे आहे. आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला असेल अक्षय. सुंदर असा फटका अक्षयच्या बॅटमधून. दोनसाठी कॉल असेल. एक धाव यशस्वीचा कंप्लीट आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावसंख्येवरती. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी. मालविका 11 वर्सेस होणारा सामना. आर्यन 11 दोन्ही संघाच्या करणार विनंती करतो की टॉस बॉक्स जवळ आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी बबनदादा शेरकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपल्या शुभास्ती या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाच्या करणार विनंती करतो की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे. त्या देखील या ठिकाणी सुरेश पिंगले याचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सरचे स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. चला उत्कर्ष इलेव्हनला विनंती असेल की आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण ठिकाणी लावून घ्यायचंय. चला कमिटीला सहकार्य करायचे. आर्यन 11चे कप्तान आणि मालविकांचे कप्तान दोघांना विनंती असेल की या ठिकाणी टॉस साठी यायचे. चला उत्कर्ष 11 क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचे. संजयजी मोरे आपल्याला 2 वेळा कॉल केला. आपण आपल्या कप्तानला या ठिकाणी टॉस बॉक्स साठी यायचंय. सागर देशमुख आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. सागरजी देशमुख. उत्कर्ष 11चे संघ मालक मंगेशजी भोईर, सचिन भोपे आणि सुभाषजी भेलार यांना विनंती असेल की लगेचच आपण 2च मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बबनदादा शेरकर यांच्या हस्ते या ठिकाणी आर्यन 11 वर्सेस मालविका 11 साठी नाणेफेकीचा कौल झालाय आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आर्यन 11 या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम काय स्वीकारला याचा निर्णय आपल्याला कळवायचा लगेचच. क्षेत्ररक्षण नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी आर्यन 11 प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने निमंत्रित केलंय मालविका 11च्या बॅटर्सला फलंदाजी करण्यासाठी. जाऊया मॅचकडे आपण. 43 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. 43 धावांचं लक्ष ठेवलेत आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष असेल 40 सरकार या संघाला. चला विनंती असेल 40 सरकारला की आपण आपल्या दोन्ही बॅटर्स या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे आहेत.
पण आपल्याला विनंती असेल की इनिंग झाल्यानंतर आपण जुना बॉल या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे. चला 44 धावांचं लक्ष गाठण्यासाठी या ठिकाणी 40 सरकारचं या ठिकाणी दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. आदित्य आणि साहिल. आणि विवनचं पहिलं षटक या ठिकाणी कोणाकडे जाते या ठिकाणी सर्वांचंच लक्ष असेल. विवनच्या पहिल्या षटकी जबाबदारी असेल अर्थातच संघाच्या कर्णधारावरती, दत्ता खर्डेवरती. स्ट्राईक मध्ये या ठिकाणी आदित्य असेल, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो साहिल. कालच्या सत्रामध्ये तितकासा खेळ साहिलच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला भेटला नाही. तो खेळ या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये तो करेल का? संघाची जबाबदारी या ठिकाणी तो पूर्ण करेल का? याकडे देखील सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी लक्ष असेल. जाऊया मॅच कडे. आताचा पहिला चेंडू सक्सेसफुल आणि होते दांडे गुल. आदित्यला परतावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आदित्यची दांडी गुल करतोय दत्ता आणि आपल्या संघाला विजयी वाटचाल करून देतोय. संघाचा कर्णधार या ठिकाणी आकाश कदम आदित्यची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. चला स्पीडअप करा. चं लक्ष असेल. 44चा पाठलाग करत असताना या ठिकाणी जबाबदारीचं षटक या ठिकाणी दत्ताकडे. दत्त ती जबाबदारी स्वीकारतोय. या ठिकाणी रन करण्याचा प्रयत्न होता समीर कडून. सुंदर असा थ्रो. मोठा फटका या ठिकाणी साईच्या बॅट मधून. चेंडू येतो सीमारेखा पलीकडे येतो षटकार. सुंदर असा फटका या ठिकाणी आकाशच्या बॅट साहिलच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. मी आताच म्हटलं होतं की कालच्या सत्रामध्ये साहिलला तिथं खेळ करता आला नाहीये. तो खेळ आज करेल का? नक्कीच साहिलच्या बॅट मध्ये मोठा फटका या ठिकाणी 6 धावांसाठी आलाय. श्री गणेश होतोय. खातं खोललं जातं या ठिकाणी साहिलच्या बॅट मधून. कमबॅक करतो या ठिकाणी दत्ता. पहिल्या चेंडूत या ठिकाणी मोठा फटका आणि दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव. सागर देशमुख आपल्या विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आहे. सागरजी देशमुख शिवशंभू 11चे संघाचे कर्णधार.
स्कोर कार्ड 8 धावा 8 धावा समीरजी. दत्ताचं शतक या ठिकाणी संपलंय ना. इव्हनचं पहिलं षटक या ठिकाणी आहे. क्षमा पंच. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. इव्हनच्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 8 धावा खर्च केला दत्ताने. दुसरं षटक या ठिकाणी सुरेश घेऊन येतोय. 44 पाठला करत असताना पहिल्या पिवाच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. सागर देशमुख आपला विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. वारंवार आपल्याला कॉल केला जातोय. या ठिकाणी पहिल्याच चेंडू या ठिकाणी सुरेशचा वाईड आहे आणि अवांतर धावसंख्येची या ठिकाणी वाढ होताना दिसते. फटका या ठिकाणी त्यांच्या बॅट मधून चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी निकेश कडून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. सुरेशचा पुढील चेंडू सेकंड असेल आकाश. मोठा फटका आकाशच्या बॅट मधून या ठिकाणी मंगेश बॉटला पाठलाग करतोय. बॉल येतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. नो चेंडू आहे. नो +2 अशा 3 धावांची या ठिकाणी वाढ होते. सुरेशचा पुढील चेंडू मोठा फटका बॅट मधून चेंडू बराच वेळ हवेमध्ये परंतु या ठिकाणी सेमीफायनल चूक आणि जीवदान मिळते या ठिकाणी आकाशला. धावसंख्या या ठिकाणी वाढताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावसंख्येवरती. थोडस मागणं षटक करते या ठिकाणी सुरेशचं. रिव्हर्स स्विंग खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु निर्धाव चेंडूची होते सांगता. कुठेतरी कमबॅक करताना दिसतो आपल्याला सुरेश. त्यापर्यंत आपण एक वाईड एक नो बॉल असे 2 खराब फेकी या ठिकाणी केले. परंतु आकाश लगातार मोठे फटके खेचतोय. बॉल येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट असतील. चला पाणी तयार ठेवायचं लगेच. 2 षटका संपल्यानंतर आपल्याला पाणी पुरवलं जाईल. तिसऱ्या षटकामध्ये जर कोणी पाणी नेलं तर आपल्याला 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता. वारंवार या ठिकाणी आकाश बीट होताना दिसतोय. सुरेश मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी परिवर्तन करताना पाहायला मिळते आपल्याला. सुरुवातीच्या चेंडूवरती सुरुवातीच्या 3-4 चेंडूवरती त्यांनी खराब फेकी केली होती परंतु आता 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत आणि कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय.
सुंदर एफर्ट समीर कडून आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची होते समाप्ती या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी. चांगला एफर्ट होता समीर भोईरचा. स्कोर कार्ड झाले आतापर्यंत 19 धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत 19. आता उर्वरित 2 षटक शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी आता 25 धावसंख्येची गरज असेल. 12 असतील चेंडू शिल्लक. 12 चेंडूमध्ये या ठिकाणी 25 धावा या ठिकाणी आपल्याला चेस करायचे आहेत. देवराज बैलाचे मालक या ठिकाणी समीर भुईर आपल्या संघासाठी तिसरे षटक या ठिकाणी प्रगती पद्धतीत या ठिकाणी आम्हाला सूचना येत आहेत. समीर भुईर यांची आजची नवीन खरेदी तांडव बैलाची खरेदी त्यांनी केलेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी आज तांडव बैलाची खरेदी करून या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती खेळतायत. उत्कर्ष लेनकडून नेहमीच त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. आता देखील तिसरे षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज आहेत. सायकलला मात्र असेल साहिल. साहिलचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे परंतु कुठलाही पुन्हा एकदा जीवदान मिळते साहिलला आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वी कंप्लीट होत आहेत. उर्वरित 11 चेंडूमध्ये अजूनही 23 धावसंख्येची गरज असेल. येणारे 11 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. साहिल मात्र या ठिकाणी बीट होताना दिसतोय. निर्धाव चेंडू ते सांगता सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते समीर भुईरच्या रूपामध्ये. साहिलच्या बॅटमध्ये तो मोठा फटका. बॉल जातो सीमारेखा पलीकडे येतो षटकार. त्या फटक्याची आपला संघ आपली वाट बघतोय. तो फटका त्याने दिलाय. संघासाठी असेल मानवंदना या फटक्याची. आणि 6 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावसंख्येवरती. 27 ऑन द स्कोर कार्ड. समीर षटक आता कुठेतरी महागडा ठरतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत आणि 3 चेंडूवरती त्यांनी आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. साहिलला माहिती आहे मला थांबायचंय. मला थांबायचं आणि खेळ खेळून दाखवायचंय माझ्या संघासाठी. रिव्हर्स स्विंगचा प्रयत्न असेल परंतु पंच वाईट चेंडू. अवांतर धावसंख्या जाऊन वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रिव्हर्सिंग खेचण्याचा प्रयत्न असेल साहिलचा परंतु बीट होताना दिसतोय साहिल. निर्धाव चेंडूची होती या ठिकाणी सांगता. समीर भुईर आपल्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी परिवर्तन करताना दिसतोय. कमबॅक करतोय. एक मोठा फटका आल्यानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडू घेतोय.
परंतु साहिल स्ट्राईक आपल्याकडे रोखून ठेवतोय. मोठे फटके येत आहेत. उलटास एक धाव या ठिकाणी. आता स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होते. स्ट्राईक एंडला असेल आता आकाश, संघाचा कर्णधार असेल आकाश कदम. मोठा फटका त्या ठिकाणी आकाशच्या बॅट मधून. चेंडू येतो सीमारेखा पलीकडे, येतो चौकार. शिवशंभू 11 वर्सेस ठोंबरे ब्रदर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. शिवशंभू 11 वर्सेस ठोंबरे ब्रदर्स कोणाला सामना. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचंय. तेहतीस धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लगावली गेलेली आहे आणि 11 धावसंख्येची गरज असेल अजून. 43 44 ला विन आहे. 44 लक्ष या ठिकाणी 44 सरकार आपल्यासाठी असेल. चेंडू शिल्लक असेल 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 11 धावसंख्येची. चला स्पीडअप करायचंय. पण थोडं सहकार्य करा. काय ते आपल्याकडे आयोजकांना थोडीशी रिक्वेस्ट येते. ठोंबरेबद्दल चला आपल्या विनंती आहे की आपण मंचावर यायचंय. ठोंबरेबद्दलच्या कप्तानला विनंती असेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचंय. ठोंबरेबद्दल संघाचे संघ. चला जाऊया मॅच कडे. उर्वरित 6 चेंडू शिल्लक असेल आणि 11 धावसंख्येची गरज असेल. स्ट्राईक एंडला असेल साहिल, नॉन स्ट्राईक एंडला असेल आकाश आणि समीरकडे जबाबदारी दिली. समीर हिलमकडे जबाबदारी असेल हाणामारी षटकाची. रोखायचे 11 धावा आपल्या गोलंदाजी मधून. दाखवून द्यायचे आपल्या संघाला मी हे करू शकतो. साहिल सज्ज आहे बॅटिंगसाठी. परंतु या ठिकाणी पहिलाच चेंडू आणि बाईकच्या या ठिकाणी एक धाव आणि पंच निर्णय येतोय वाईट चेंडू. अवांतर धावसंख्या या ठिकाणी वाढताना दिसते. 11 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी 2 धावा अवांतर स्वरूपामध्ये या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. आता समीकरण मात्र बदलताना दिसतंय. 6 चेंडू असेल शिल्लक आणि 9 धावसंख्येची असेल गरज. बदल होतो या ठिकाणी गोलंदाजामध्ये. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी निकेशला आमंत्रित केलंय. तशी आपल्याला ओव्हर चेंज करता येत नाही. परंतु जर गोलंदाजाला जर कुठली दुखापत झाली असेल तर आपण गोलंदाज बदलू शकतो. मंगेश गोलंदाजाला दुखापत झाली आहे. समीरजी गायकवाड यांचे या ठिकाणी सरचे स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे. चला या ठिकाणी गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल होताना दिसतोय. गोलंदाजाला थोडीशी या ठिकाणी इंजुरी झालेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट एक धाव या ठिकाणी कंप्लीट. आता शिल्लक असतील 5 चेंडू आणि धावसंख्येची गरज असते 8. स्ट्राईक होते असेल आता साहिलवरती मोठी जबाबदारी या ठिकाणी. साहिलच्या बॅटमॅन एक मोठा फटका आपल्या संघाला विजयश्री खेचून देऊ शकतो. जर धावा रोखायची असेल निकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बरोबर साहिलच्या बॅटमध्ये मोठा फटका या ठिकाणी.
परंतु समीर या ठिकाणी चूक करताना दिसतोय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट, दुसरा जायचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या अशा 2 धावा कंप्लीट. समीकरण वारंवार बदलताना दिसतंय. समीकरण होते आता असतील शिल्लक 4 चेंडू आणि धावा संख्या असतील 6. थोडस या ठिकाणी प्रेशर होत आहे. साहिलच्या बॅटमध्ये आपल्याला नेहमी मोठे फटके पाहायला मिळतात. एक फटका येईल का आपल्या संघासाठी? कदाचित चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चूक करताना दिसतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावासाठी कॉल असेल, परंतु थांबवलंय साहिलने आकाशला आणि 2 धावा कंप्लीट. आता चेंडू शिल्लक आहे 3. धाव संख्येची गरज असेल ती 4. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 4 धावा. आता सांगतोय साहिलला, तू खेळू शकतोस, तू मारू शकतोस, तू दाखवून देऊ शकतोस. मला तुझ्यावरती आत्मविश्वास आहे आणि म्हणूनच मी तुला थांबवले स्ट्राईक वरती. सर्वांचं लक्ष साहिलच्या बॅटकडे असेल. फुलटॉस बॉल ठरले फुल आणि ठरले सक्सेसफुल. जातोय खणकर त्याचा षटकार, विजयी षटकार साहिलच्या बॅटमधनं. चला मंगेश, तो चेंडू येऊ द्या. चेंडू येतो तो. साहिलसाठी या ठिकाणी कॅश प्राइज झाले समीरजी गायकवाड यांच्याकडून 100 रुपयांचं. SR11 संघ मालक समीरजी गायकवाड आपल्याला या ठिकाणी आपल्याकडनं कॅश प्राइज झालंय 100 रुपयाचं. तसंच बबनदादा शिर्के यांच्याकडून देखील साहिल दीक्षितच्या या षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. आज महाशिवरात्र आणि या महाशिवरात्राच्या निमित्तानं समीरजी गायकवाड SR11 संघाचे संघ मालक रुद्र बैलाचे देखील या ठिकाणी मालक यांच्याकडून साहिलच्या षटकार